सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांसोबत वातावरणातील बदल आणि शिक्षण याविषयी संवाद साधणार आहे। सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे। आपण बघत आहोत की सध्या प्रचंड ऊन पडत आहे। सकाळी 11 वाजल्याच्या नंतर घराच्या बाहेर पडावे की नाही हा प्रश्न पडत आहे आणि अनेक लोक आजारी पडत आहेत। अनेक जणांना उन्हाचा त्रास होत आहे आणि मग बिमार पडल्याच्या नंतर अनेक जण डॉक्टरकडे जात आहेत आणि डॉक्टरकडे नंबर लावल्याच्या नंतर बाहेर पेशंटची चर्चा अशी असते की सध्या वातावरणच खूप खराब आहे बघा, त्याच्यामुळे लोक बिमार पडाले। पावसाळ्यामध्ये पण हेच वाक्य असतं अनेक जणांचं की वातावरण खूप खराब आहे। हिवाळ्यामध्ये पण हेच वाक्य की वातावरण खूप खराब आहे म्हणून आपण बिमार पडत आहोत। उन्हाळ्यामध्ये पण हेच वाक्य आहे की वातावरण खूप खराब आहे म्हणून आपण बिमार पडत आहोत। मग आपण यावर फक्त एवढी चर्चा करतो, ट्रीटमेंट घेतो डॉक्टरांकडून, घरी जातो आणि पुन्हा 10-15 दिवसानंतर बिमार पडतो, पुन्हा हेच वाक्य म्हणतो की सध्या वातावरण खूप खराब आहे। पण वातावरण खराब होण्याचं खरं कारण काय आहे यावर खूप कमी जण विचार करतात। तर वातावरण खराब होण्याचं खरं कारण आहे ते म्हणजे या पृथ्वीवर इम्बॅलेन्सिंग झालेलं आहे। काय इम्बॅलेन्सिंग झालेलं आहे, कशाचं असंतुलन झालेलं आहे, तर माणसांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि झाडांची संख्या कमी झालेली आहे। हे खरं असंतुलन आहे, हे खरं वातावरण बदलण्याचं खरं कारण आहे। तर यासाठी आता आपण काय करू शकतो, तर लोकसंख्या कमी करणं हा तर जागतिक प्रश्न आहे, पण झाडांची संख्या वाढवणं आपल्या हातामध्ये आहे। झाडांची संख्या वाढवणं आपल्या हातामध्ये कसं आहे, तर आपल्या घरी जेवढे झाडं आहेत तेवढे आपण सध्या त्याचं जतन करू, त्यांना आपण जपूयात। पण पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण किमान 2 झाडं जर लावले आणि ते झाडं जर आपण जगवले तर झाडांची संख्या वाढू शकते। माणसाची संख्या कमी करणं हा तर जागतिक प्रश्न आहे, तो सगळ्या जगाचा प्रश्न आहे। तो तर काही दिवसानंतर सर्व जगातील लोकांना मिळून सोडवाच लागणार आहे। पण वातावरण खराब आहे म्हणून आपण बिमार आहोत हे सर्वजण म्हणत आहेत, पण ते वातावरण खराब का झालं आहे याचं कारण माणसाची वाढलेली लोकसंख्या आणि झाडाची झालेली कमी संख्या। हे उलट व्हायला पाहिजे, झाडांची संख्या जास्त व्हायला पाहिजे आणि माणसांची संख्या कमी व्हायला पाहिजे। मग आपण मुख्य विषयाकडे येऊ की आता विद्यार्थ्यांना नेमकं आपण काय शिकवायला पाहिजे। तर विद्यार्थ्यांना आपण नेहमी आम्ही शिक्षक म्हणून हे शिकवतो की चांगला अभ्यास कर, तू डॉक्टर होशील, पोलीस होशील, इंजिनियर होशील, आदर्श नागरिक होशील, आदर्श शेतकरी होशील, व्यावसायिक होशील, खूप मोठा होशील म्हणून अभ्यास कर। पण विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की आज आपण हे शिकवणं गरजेचं आहे की बाळांनो, किमान दरवर्षी एकतरी झाड लावा, वृक्षप्रेमी बना, पर्यावरणप्रेमी बना। विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल, या पृथ्वीबद्दल जागृत करणारं शिक्षण देणं आज गरजेचं झालेलं आहे। विद्यार्थी खूप हुशार झाले, नोकरीला लागले, खूप पैसा कमवला, पण वातावरणच जर इम्बॅलेन्स असेल, पृथ्वी जर सुरक्षित नसेल तर हे सगळं करून काय उपयोग। म्हणून आज आपण विद्यार्थ्यांना वृक्षप्रेमी विद्यार्थी बनवण्याचं शिक्षण देणं गरजेचं आहे। गुरुकुलमध्ये दरवर्षी आम्ही 20 झाडं लावून त्यांना जगवण्याचं टार्गेट ठेवतो आणि ते झाडं दरवर्षी आम्ही जगवतो। म्हणून नुसतं वातावरण बदललेलं आहे, खूप ऊन पडत आहे, आपण आपल्या घरामध्ये कूलर लावू, AC लावू, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवू असा आपण विचार करतो, पण याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। याच्या मुळाशी जर आपण गेलो तर पृथ्वीवरती माणसाची आणि झाडाची संख्या याच्यामध्ये असंतुलन आहे, ते संतुलन राखण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना घडवणं गरजेचं आहे। सर्वांनी मिळून, पालकांनी मिळून तो प्रयत्न करणं गरजेचं आहे। झाडं लावू, झाडं जगू, पण जे आहेत त्यांना तोडणं, त्यांना कट करणं आपण सध्या थांबवू। हे जर आपण केलं तर नक्कीच हे बॅलेन्स होईल, माणसाची आणि झाडांची संख्या बॅलेन्स होईल, वातावरण पुन्हा चांगलं होईल, सगळेजण स्वस्थ होतील, मस्त होतील। म्हणून आपण विद्यार्थ्यांना वृक्षप्रेमी बनवण्याचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।